तुकाई मंदिर हे पुरातन कालीन मंदिर, नवसाला पावणारी देवी म्हणून या तुकाई देवीची प्रसिद्धी आहे। हडपसर येथील काळे पडळ टेकडीवर वसलेले हे तुकाई मातेचे पुरातन कालीन मंदिर। या मंदिराला रामकालीन मंदिरही म्हटले जाते। याच ठिकाणी पार्वती मातेने सीतेचे रूप घेऊन रामाला दर्शन दिले होते। अशा या तुकाई मंदिराला रामकालीन आठवणी जोडल्या आहेत आणि विशेष म्हणजे या देवीला नवसाला पावणारी देवीही म्हटले जाते। आणि सध्या नवरात्री असल्यामुळे या ठिकाणी भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम साजरे करणार असल्याचे तुकाई मंदिराचे खजिनदार सागर तुपे यांनी सांगितले। काळेपडी येथील उंच भागावरती हे मंदिर असल्यामुळे आणि पुरातन असल्यामुळे तसेच ही देवी नवसाला पावणारे असल्यामुळे येथे उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे। तुकाई माता देवस्थान समितीतर्फे 2 उपक्रम राबवण्यात येणार आहे। त्यातला पहिला उपक्रम असा आहे की आम्ही वृद्धांसाठी एक आश्रम बांधायचं ठरवतोय आणि येथील भाविकांचं सुद्धा त्याला फार मोठं सहकार्य आहे। तसंच विरुंगळा म्हणून जे काही यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक आम्ही व्यायामासाठी जिम बांधायचं सुद्धा एक उपक्रम तयार करणार आहे। त्याच्यामध्ये तरुणांचा फार मोठा सहभाग आहे। तसेच इथल्या ज्या महिला आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभतं। त्यामुळे तुकाई माता देवस्थान समितीतर्फे त्यांचं सुद्धा तुकाई दर्शन मधल्या महिला असतील, काळेपडळ मधल्या महिला असतील, हडपसर गाव, फुरसुंगी गाव ह्या हवेली पंचकृषीतल्या सर्व नागरिकांचं, महिलांचं तुकाई माता देवस्थान समितीतर्फे मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्याने हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो।